जय शिवराय गाईज. आज सकाळी 5 वाजता उठून मी रेडी व्हायला लागले. मला जायचं होतं ग्राउंडवरती प्रॅक्टिससाठी. सध्या रिसेंटमध्ये मी पोलीस भरतीची अकॅडमी जॉईन केली आहे. 12वीचे वगैरे पेपर सगळे झाले होते आणि नीटची पण एक्झाम झाली होती. मग घरी बसल्या बसल्या काय करायचं म्हणून म्हणलं चला आता अकॅडमी जॉईन करू, बघू आपण ट्राय करून होते का नाही. त्याच्यानंतर मग मी घेतलं लगेच आवरून झाले कपडे वगैरे घालून अकॅडमीचे. त्यानंतर घेतले मी शूज वगैरे घातले. त्याच्यानंतर बघितलं काय ओरिओ आमच्या आधी सगळ्यांच्या आधी उठला आहे घरातल्यांच्या. उलट मला उठायला उशीर झाला. त्यानंतर गाडीवर जाता जाता मी आपलं पेटपूजा वगैरे केली. थोडीफार बोलत बोलत मी पोहोचले ग्राउंडवरती. बघितलं काय कोच वगैरे तर आले नव्हते. 2 मिनटं उशीर झाला होता. म्हणलं बरं झालं चला आता काही शिक्षा वगैरे भेटणार नाही. नंतर रनिंग वगैरे वॉर्मअप वगैरे सगळं झालं, पण शूट वगैरे काढता आलं नाही कारण आमच्या अकॅडमीमध्ये मोबाईल अजिबात अलाउड नाही आहे. मग शेवटला गोळाफेकची प्रॅक्टिस वगैरे करताना थोडंफार वगैरे क्लिप्स वगैरे काढून घेतले. मग निघाले. तेवढ्यात पप्पा आले होते घ्यायला. मग गाडी वगैरे चालवली. मला येत नाही फार अशी, पण मी चालवते. एका महिन्यात होईल माझी बरोबर. प्रॅक्टिस वगैरे चालली आहे, बऱ्यापैकी जमते. त्यानंतर घरी पोहोचले मी. पोहोचल्या काढली सगळी रद्दी देऊन टाकली. म्हणलं एकदाचं चला डोक्यावरचं टेन्शन गेलं. त्याच्यानंतर टेबल पूर्ण रिकामा गेला. इथे येणार सगळी आता माझी पोलीस भरतीची पुस्तकं, अख्खा ढीग वगैरे सगळे. त्याच्यानंतर केली देवपूजा, घरची कामं. भावाचा बड्डे होता, केक करून खाऊ घातला. म्हणलं बरं झालं, लय झाली कामं आता. त्याच्यानंतर घेतला गेम घ्यायला. सांगा बरं कोणता गेम आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तसा माइनक्राफ्ट आहे. मग खेळलं थोडा वेळ. त्याच्यानंतर बघितलं काय फोन आले होते 3-4. म्हणलं कोणाचे मिस कॉल आलेत. बघितलं काय डिलिव्हरी बॉयचे आमचा भावासाठी मी मागवलं होतं काहीतरी. मग म्हणलं चला बरं झालं. नंतर मग पटकन मी गेम वगैरे कंप्लीट केला, फिनिश. त्याच्यानंतर गेम वगैरे ठेवून गेले बाहेर बघायला गेले तर कळालं काय हे तर माझे गिफ्ट नाही आहे. म्हणजे भावासाठी मागवलं होतं पण ते नाही आलं. मी जे मागवलं होतं ते आलं. म्हणलं चला आता काय जाऊ दे. त्यासाठी तसे मी घेतले होते गिफ्ट, पण ते नंतर आले. मग बघितलं डिलिव्हरी बघून उघडून कशी आहे काय आहे. पण लई दिवसांनी मागवली होती त्यामुळे माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी काय मागवले. त्याच्यानंतर झाल्याच्यानंतर आम्ही गेलो शॉपिंग करायला. भावाचा बड्डे होता त्यासाठी. तिथे एका कुत्र्याला बसवलेलं बाहेर काढलं. बेचारायला मस्त एसीला बसला होता. नंतर भावरायांचे कपडे घेतले. बघा कसं शायनिंग मारतोय आरशाच्या समोर उभा राहून. शॉपिंग झाल्याच्या नंतर गेलो आम्ही बड्डेचं सामान खरेदी करायला. तिथे गेल्यावर क्राऊन वगैरे घालून सगळं मस्त सामान बघून झाल्याच्या नंतर म्हणलं घरी जाऊन आराम करावा. काय नाही आराम वगैरे काय नाही आमच्या आयुष्यात. लगेच निघालो आम्ही क्लासला आल्याच्या नंतर सरांनी दिला होता 10 मिनिटाचा ब्रेक. त्यामध्ये ब्रेकमध्ये केली आम्ही मस्ती थोडीफार. बघा ही मस्ती कशी चालू आहे, काय करते आहे. आम्हाला ब्रेक कशासाठी दिला आहे, आम्ही काय करतो आहे. ते झाल्याच्या नंतर मग क्लास सुटला. मग घरी निघाले चालत. रिक्षा बुक केली होती तशी, पण माझी रिक्षा बुकच होत नव्हती आज. काय माहिती काय झालं. मग थोड्या वेळ बघितलं रोडवरच्या गाड्या इकडे तिकडे साईडला फुलं होती. म्हणलं चला ती पण बघून घेऊ थोड्या वेळ. त्याच्यानंतर बघितलं काय माझी रिक्षा बुक झाली होती. मग काय थोडा वेळ वेट केला की येत असेल म्हणून. ते आल्याच्या नंतर मग निघालो घरी आल्याच्या नंतर बघितलं काय सेलिब्रेशन सुरू झालं होतं. मामा वगैरे सगळे आले होते. ते झाल्याच्या नंतर बघितलं केक वगैरे कट करून घेतला. सेलिब्रेशन झालं आणि मग थोडा वेळ ओरिओचे पण शूट्स काढले. म्हणलं त्याचं आज काय काढलं नव्हतं. फोटो वगैरे काढून घेतले आणि सेलिब्रेशन झालं मस्त. मग बघितलं की किती गिफ्ट वगैरे आलेले आहेत. जास्त नाही, पण भावाचा फेवरेट परफ्यूम त्याला भेटला बास. बाकी काय नाही पाहिजे त्याला. चॉकलेट वगैरे असलं काही नाही खात. ते झाल्याच्या नंतर मग आम्ही जेवण वगैरे सगळं केलं. बघितलं आमचं जिरलं नव्हतं अजून म्हणून आम्ही ओरिओसोबत मज्जा वगैरे केली. चला तर मग